जीवनाचे 55 पाहता पाहता काही जण 85 पर्यंत गेले असतील, परंतु एकदा पाठीमागे वळून पाहायचं की जीवनामध्ये मी काय कमवलंय, जीवनामध्ये मी काय मिळवले आणि जीवनामध्ये मला काय मिळवायचं. हे एकदा मनुष्याने पाठीमागे वळून पाहिलं पाहिजे की बाबा आजपर्यंत मी आलोय या ठिकाणी आयुष्यामध्ये, आणि आयुष्यामध्ये येऊन मी केलंय काय याचा विचार करण्याकरिता एकदा जीवनामध्ये अभिष्ट चिंतन सोहळा करावा. मी या मताची. तुमचं मत काय आहे काय नाही ते काय मला माहिती, परंतु मी या मताची. कारण अभिष्ट चिंतन आता जर ते सुरू ठेवलं ना, 21 वर्षाची मुलगी तिचा वाढदिवस, अरे त्या असणाऱ्या आईचं त्या असणाऱ्या बापाचं तिच्यावरती असणारं नितांत प्रेम, त्याच्याकरिता केलेला हा वाढदिवस, त्याच्याकरिता केलेला हा अभिष्ट चिंतन सोहळा, ती जन्माला आली त्या दिवसापासून आजपर्यंत काय केलं हे पाहण्याकरिता केला पाहिजे. आणि करायचा निश्चित तुम्ही आम्ही केक कापावा, मेणबत्तीही लावावा, परंतु ती विझवावी नाही. आणि निश्चित वाढदिवस जर शास्त्राच्या पद्धतीने जर करायचं म्हटलं ना तर ऐका, भगवान परमात्म्याची श्रीमद असणारी भगवत गीता आणि भगवान परमात्म्याचं असणारं काय भागवत, श्रीमद भागवत ग्रंथ पुराण जे आपण 7 दिवस ऐकतो, ते ऐकल्यानंतर निश्चित तुमचा आमचा उद्धारही होऊन जातं. परंतु त्याच भागवत ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे की वाढदिवस करत असताना वाढदिवसाच्या प्रथा काय, वाढदिवस करत असताना वाढदिवस कशा पद्धतीने साजरा करावा. कारण माझ्या भगवान परमात्म्याचा पहिला वाढदिवस होता, सॉरी पहिला नाही, ज्या वेळेस भगवान परमात्मा गोकुळामधून मथुरेला आला होता त्यावेळेसचा पहिला वाढदिवस होता. तो वाढदिवस असताना असा थाटा मातामध्ये जंगी असणारा वाढदिवस, आणि तो वाढदिवस माझ्या देवकी मातेने भगवान परमात्म्याचा पहिल्यांदा साजरा केलेला वाढदिवस. आपण ज्या वर्षाचे आहोत ना, ज्या वर्षापर्यंतचे आहोत, म्हणजे गेलेले 20 वर्ष तेवढे 20 कणकीचे दिवे करावे, त्याच्यामध्ये सुंदर असणाऱ्या तेलाच्या तुपाच्या वाती कराव्या, 21 दिव्यांनी त्या ठिकाणी त्या बाळाचं त्या मुलीचं त्या मुलाचं औक्षण करावं, आणि शेवटचा जो दिवा आहे 21वा एक मोठा दिवा करावा, त्या दिव्याने त्या ठिकाणी त्या बाळाला त्या मुलीला ओवाळावं. आणि ओवाळत असताना जी गृहिणी जी माता जी माऊली त्या बाळाला ओवाळते ना, तिने म्हणत राहावं की आजपर्यंत आलेलं जीवनामध्ये सुख दुःख, आजपर्यंत आलेली संकट, या सगळ्यांवरती मात करत करत माझं बाळ इथपर्यंत आले, परंतु इथून पुढे सुद्धा जीवनामध्ये फक्त सुखच येणार असं नाही, दुःख सुद्धा येणार आहे. म्हणून केलेला हा 21वा दिवा, हा जर दिवा विझला तर अंधार सुद्धा जीवनामध्ये येणार आहे, हा जर दिवा चालू असला तर प्रकाश सुद्धा जीवनामध्ये येणार आहे. परंतु या दोन्ही वाटाने आपलं बाळ सुरक्षित जावं याच्याकरिता केलेला वाढदिवस. विठ्ठल आणि हा वाढदिवस कुणाचा करावा तर नामदेव राय म्हणतात, भगवंता आलोय रे तुझ्या दारापर्यंत, आज कित्येक दिवस झाले रोज तुला भेटतोय, रोज तुझं नामचिंतन करतोय, अखंड अविरतपणे तुझ्या संगतीमध्ये आहे, परंतु भगवंता तू म्हणतोयस म्हणून काहीतरी मागतो. माझी काही तशी मागण्याची इच्छा नाही, कारण मागावं